नमस्कार मित्रांनो, आज विजयादशमीचा शुभ दिवस आहे। विजयादशमी विजय, प्रभू श्री रामांचा विजय, महिषासुर मर्दिनीचा विजय, शक्तीचा विजय आणि सत्याचा विजय। आज मी तुम्हाला अशीच एक कथा सांगणार आहे। महिषासुर हा एक खूप उन्मत्त राक्षस होता। त्याचे अर्ध शरीर माणसाचे व अर्ध शरीर रेड्याचे होते। पण सगळ्यांना एक गोष्ट ठाऊक होती की त्याचे वध फक्त एक स्त्रीच करू शकते। म्हणून सगळ्या देवांनी देवीला प्रार्थना केली महिषासुराचा वध करायला। ह्या युद्धासाठी सर्व देवांनी आपली शक्ती व शस्त्रे देवीला दिली व देवी महादेवांचे त्रिशूळ, भगवान विष्णूंचे सुदर्शन चक्र, वायुदेवाचे धनुष्यबाण व इंद्राची तलवार घेऊन सज्ज झाली। देवीने महिषासुराच्या अफाट सैन्याचा नाश करून टाकला। अत्यंत शक्तिशाली, प्रखर, तेजस्वी आणि त्या क्रोधेने पेटलेल्या आदिमायेने 9 दिवस महिषासुराशी युद्ध केले व 10व्या दिवशी त्याचा वध केला। ह्या 9 दिवसांची आठवण म्हणून आपण नवरात्री साजरी करतो व 10व्या दिवशी म्हणजे दसऱ्याला आपण आदिशक्तीची पूजा करतो। मित्रांनो, देवीवर खूप स्तोत्रे व श्लोक लिहिलेले आहे। त्याच्यामधील मी तुम्हाला एक स्तोत्राचे पहिले कडवं आज म्हणून दाखवणार आहे व त्याचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। हे स्तोत्र आदि शंकराचार्यांनी लिहिलेले आहे व हे खूप प्रसिद्ध आहे। ऐ गिरी नंदिनी नंदिता मेदिनी विश्व विनोदिनी नंदिनुते, गिरिवर विंध्य शिरोदिनी वासिनी विष्णु विनाशिनी जिष्णुनुते, भगवती हे शितिकंठ कुटुंबिनी भूरि कृते, जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य कपदिनी शैलसुते। ऐ म्हणजे हे, गिरी नंदिनी म्हणजे पर्वताचे कन्ये, नंदिता मेदिनी म्हणजे जिच्यामुळे हे पूर्ण जग सुखी आहे, विश्व विनोदिनी ज्या पूर्ण जगाला आनंद देते, नंदिनुते म्हणजे भगवान महादेवांचे वाहन नंदी जिची स्तुती करतात अशी, गिरीवर विंध्य शिरोदिनी वासिनी म्हणजे जी विंध्य पर्वताच्या शिखरावर वास करते, विष्णु विलासिनी म्हणजे भगवान विष्णू जिच्या आशीर्वादाने आनंदी होतात, जिष्णुनुते म्हणजे भगवान इंद्र जिची स्तुती करतात। भगवती हे शितिकंठ कुटुंबिनी, जी भगवती भगवान महादेवांची अर्धांगिनी आहे, भूरि कुटुंबिनी भूरि कृते म्हणजे पूर्ण विश्व जिचे कुटुंब आहे व ती आपल्या भक्तांसाठी सतत कार्यरत असते। जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते। रम्य कपर्दिनी म्हणजे जिच्या केसांची रचना सुंदर आहे, शैलसुते म्हणजे जी पर्वताची कन्या आहे, अशा महिषासुर मर्दिनीचा सतत विजय असो। मित्रांनो, आजच्या शुभ दिनी मी देवीला अशी प्रार्थना करतो की हे देवी आम्हा सगळ्यांना सुखी ठेव। आणि मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।